नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत ऑनलाईन शिक्षण वर्गात सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण इयत्ता तिसरीतील मराठी या विषयातील आम्ही नकाशा वाचतो हा घटक शिकणार आहोत। पान नंबर 80। यासाठी आवश्यक असणारी अध्ययन निष्पत्ती आपणासमोर दिसत आहे। माझा परिचय सौ जयश्री विजय घोळवे, शाळा रानमळा, तालुका इंदापूर। मुलांनो, तुम्हाला समोर एक चित्र दिसत आहे। या चित्रातील मुलगा सूर्याकडे तोंड करून उभा आहे, म्हणजेच त्याच्या समोरची दिशा ही पूर्व आहे, कारण सूर्य हा पूर्वेला उगवतो हे आपण सर्वजण जाणतो। सूर्य हा पूर्वेला उगवतो, त्यामुळे या मुलाच्या समोरची दिशा पूर्व आणि पाठीमागची दिशा पश्चिम, तसेच डावीकडील दिशा उत्तर आणि उजवीकडील दिशा दक्षिण आहे। हे आपण इयत्ता तिसरीच्या परिसर अभ्यास या पुस्तकातील चौथा पाठ दिशा आणि नकाशा यामध्ये शिकलेलो आहोत। म्हणजेच नकाशा वाचन करत असताना उत्तर दिशा अतिशय महत्त्वाची आहे। तसेच नकाशामध्ये सूची दिलेली असते, त्याप्रमाणेच दिशेकडील बाण देखील दिलेला असतो। यावरून आपणाला नकाशातील ठिकाणांच्या दिशा समजतात। चला तर मुलांनो, याचाच उपयोग करून आपण आपल्या आम्ही नकाशा वाचतो या पाठातील चित्रातील नकाशा वाचन करणार आहोत। मुलांनो, आता तुमच्या समोर असणारे चित्र कशाचे आहे? छान, हे गाव दिसत आहे। आपला भारत देश कृषीप्रधान आहे, त्यामुळे आपल्या भारतात खेड्यांची संख्या फार आहे, गावे खूप आहेत। आता हे चित्र नीट लक्ष देऊन पहा आणि मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या। सांगा पाहू, ही मुले कोठे चालली आहेत? बरोबर, म्हणजेच ही इमारत म्हणजे शाळा आहे आणि सर्व मुलं शाळेत जात आहेत। आता सांगा पाहू, हे म्हातारे आजोबा कुठे चालले असतील? बरोबर, ग्रामपंचायत कार्यालय, जे प्रत्येक गावी असते। लोक आपले कामे करण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये जातात। आता यानंतर या स्त्रिया पाहूया, कुठे चालल्या आहेत बरं? बरोबर, ह्या इमारतीच्या नावापुढे अधिक चिन्ह आहे, म्हणजेच हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे। लोक आपल्या आरोग्यविषयक तक्रार निवारण्यासाठी येथे जातात। आता पाहूया बरं, येथे हे एवढे मोठे काय आहे? ही आहे पाण्याची टाकी, ज्या टाकीतून पूर्ण गावाला पाणी पुरवठा केला जातो। आता तुमच्या समोर येणारी ही लाल गाडी कोणती आहे बरं? ही आहे एस.टी. आपल्या महाराष्ट्राची रक्तवाहिनी असे आपण तिला म्हणतो। तुम्ही कधी एस.टीने प्रवास केला का बरं? छान। इकडे या स्त्रिया नदीवर काय करत असतील बरं? आपल्याला माहित आहे, गावाकडील स्त्रिया कपडे धुण्यासाठी नदीवर जात असतात। तुम्ही पाहिल्या आहेत की नाही? त्याप्रमाणेच या स्त्रिया देखील नदीवर धुणी धुत आहेत। आहे ना मज्जा? मुलांनो, अशा प्रकारे आपण गावातील विविध भागांची माहिती पाहिली आहे, चित्र पाहून त्यांचे निरीक्षण केले आहे। तर हा होता गावाचा एक भाग। तुम्हाला माहिती आहे गाव किती मोठं असतं। गावाच्या इतर भागात देखील काही इमारती व प्रसिद्ध ठिकाणे असणार आणि असतातच। अशाच प्रकारे या चित्राचे वर्णन आपण केले, म्हणजेच आपण ह्या गावाचा नकाशा वाचला। समजा एस.टी. स्टँडवरून एखादा माणूस निघाला, तर त्याच्या उजव्या हाताला प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि या आरोग्य केंद्राच्या मागच्या बाजूला
ग्रामपंचायत कार्यालय आहे. तिथून पुढे सरळ गेल्यानंतर उजवीकडे वळल्यावर आणि पुन्हा डावीकडे वळल्यावर आपणाला शाळा दिसत आहे. शाळेपासून सरळ मागच्या बाजूला पाण्याची टाकी आहे. तर शाळेच्या पुढच्या बाजूला एक पूल आहे व तेथेच स्त्रिया त्या पुलाच्या खाली पाण्यामध्ये कपडे धुत आहेत. अशा प्रकारे उजव्या आणि डाव्या दिशेने आपण नकाशा वाचन करू शकतो. मुलांनो, समजा ही आपली शाळा आहे आणि आपला इयत्ता 3रीचा वर्ग आपणास नकाशाद्वारे फलकावर काढायचा आहे. तर आपण कसे काढूया? प्रथम आपण शाळेच्या प्रवेशद्वारातून शाळेत प्रवेश करणार. त्यानंतर डाव्या बाजूला वळायचे. पुन्हा डाव्या बाजूला वळल्यानंतर जो पहिला वर्ग असेल तो इयत्ता 3रीचा असेल. नकाशा काढत असताना आपल्या वर्गाशेजारी कोणता वर्ग आहे, मुख्याध्यापकांचे कार्यालय कुठे आहे, आपल्या वर्गाच्या मागच्या दिशेला काय आहे, कोणकोणती झाडे आहे, किंवा आपल्या वर्गाच्या पुढच्या समोरच्या दिशेला काय आहे, अशा पद्धतीने सगळ्या गोष्टींची विशिष्ट नोंद करणे नकाशात आवश्यक असते. अशा प्रकारे नकाशा वाचन कसे करावे हे आपण आज शिकलो. मुलांनो, तुम्ही राहत असलेल्या ठिकाणाचा नकाशा काढायचा आहे व आपल्या पालकांना दाखवायचा आहे. आपल्या घराच्या आजूबाजूला असणाऱ्या प्रसिद्ध किंवा इतर इमारती व ठिकाणांचा विशिष्ट उल्लेख करण्यास विसरू नका. धन्यवाद.